दया काका. युवराज, बॉस 4 वाजून गेलेत. 12 तासानंतर आपल्याला बाबांना इंजेक्शन द्यायचं होतं. बॉस आपल्याला लेट झालंय. तू इथे काय करतोयस? 4 वाजले. बाबांना इंजेक्शन देण्याची वेळ झाली म्हणून आलो होतो. ॲक्च्युली ताई झोपच लागत नव्हती का. माझ्यामुळे काल एवढा मोठा सीन क्रिएट झाला. बाबांसोबत जे झालं तेच सतत डोळ्यासमोर येत होतं. सॉरी, म्हणजे माझं चुकलंच जरा. माझ्यामुळे बाबांना एवढा त्रास झाला, त्यांची ही अवस्था झाली म्हणून जस्ट बाबांना बघायला आलो होतो आधी. पण ते असे खूप खोकत होते आणि मी पाहिलं किती वाजले तर इंजेक्शन देण्याची वेळ झाली म्हणून मी पटकन त्यांना इंजेक्शन दिलं. ओके. पण केदार आणि तारिणी कुठे आहेत? माहीत नाही, ते इथे नव्हतेच. काही माहीत नाही. मी आलो आणि त्यांची अशी अवस्था बघितली आणि इंजेक्शन मी बरोबर केलं ना. म्हणजे मला काळजी वाटली, म्हटलं इंजेक्शनची वेळ नको चुकायला म्हणून फक्त दिलं. माझं काही चुकलं नाही ना ताई. दृष्टिकोन, सगळ्यांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. तू कधीच चुकत नाही. प्लीज ते झोपलेत. मला प्लीज आता भांडण नको, मला वाद नको. थँक्यू. काय बोलतेस तू? थँक्यू काय? मला काय खरंच परक समजतेस का? बाबा आहेत ते माझे, मला काळजी आहे त्यांची, माझं कर्तव्य आहे. बघ मला काही नकोय, मला फक्त त्यांना काही होणार नाही. बाबा काही होणार नाही. त्यांना काही होणार नाही. दया काका बरे होणार आहेत. ट्रस्ट मी एक काम करते. मी कामत काकांना फोन करते आणि त्यांना बघू दे एकदा. ओके. ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती इंजेक्शन देण्याची ते दोघे कुठे आहेत? केदार, तारिणी कुठे आहेत? हा, हे इंजेक्शन किती महत्वाचे आहे त्यांच्यासाठी सांगितलं होतं ना डॉक्टरनी. नाही येत ना ते इथे हजर? कुठे ते? मला असं वाटतं ते दोघंही रूममध्ये असतील. मी चेक करून आले. जा, मी आहे बाबांसोबत माझ्या. कामत काका, हां तुम्ही जरा येऊन दया काकांना बघून जा. काय काय व्यवस्थित आहे तुझं नवरा, काही नाही झालंय. ते केदार आणि तारिणी खूप शहाणपणा करत असतात ना. बरोबर आजच त्यांनी टायमिंग चुकवलंय. तर बघत बसू नको मामा. सोन्यासारखी संधी चालून आली आहे. संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. ओके, राहू दे.